नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। बातमी आहे महंत रामगिरी महाराजांसंदर्भात। सोमप्रदोष निमित्त महंत रामगिरी महाराज यांचे येवला तालुक्यातील सुरेगाव येथे प्रवचन आयोजित करण्यात आले होते। यावेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळाला। महंत रामगिरी महाराज त्यांच्या वक्तव्यामुळे चांगले चर्चेत आले असून सरकारतर्फे त्यांना शस्त्रधारी पोलिसांची सुरक्षा पुरवण्यात आली आहे। त्यांच्या जीविताला धोका असल्यामुळे शासनाकडून हा निर्णय घेण्यात आला। सुरेगाव तालुका येवला या ठिकाणी सोमप्रदोष निमित्त महंत रामगिरी महाराजांचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते। या ठिकाणी येवला तालुका पोलीस तथा वैजापूर पोलिसांच्या वतीने कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त पुरवण्यात आला होता। दरम्यान या ठिकाणी शेकडो हिंदू बांधव व महंत रामगिरी महाराजांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। या ठिकाणी महाराजांच्या समर्थनार्थ बाईक रॅली देखील काढण्यात आली होती। यावेळी महाराजांनी काय वक्तव्य केलं आहे ते आपण पाहूया। योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराजांचा जो अखंड हरिनाम सप्ताह 177 अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला। त्या सप्ताहामध्ये जे आम्ही प्रवचन केलं, 1.5 तासाचं आमचं ते प्रवचन होतं। त्या प्रवचनामध्ये अनेक विषय आध्यात्मिक विषयावरच ती चर्चा होती। आध्यात्मिक विषयावर चर्चा करता करताच एक भीष्माचार्यांच्या प्रसंगावर आम्ही बोलत होतो। धर्मराज आणि भीष्माचार्यांचा संवाद, त्यामध्ये भीष्माचार्य धर्मराजांना राजधर्माचा उपदेश करतात। राजाचं पहिलं कर्तव्य भीष्माचार्यांनी सांगितलं, अन्यायाला प्रतिकार करणं हे राजाचं पहिलं कर्तव्य आहे। तुकाराम महाराजांनी सुद्धा या मध्ये कठोर वचनात ताळन केले, अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते दंड पिळतील। राजा जर अन्यायाला दंड करीत नसेल तर अन्याय करणाराचं मनोबल वाढतं आणि अन्याय वाढत असतात। म्हणून राजाचं पहिलं कर्तव्य अन्यायाला कठोर दंड द्यायचं। एक राज धर्माचं वर्णन भीष्माचार्य करीत असताना आम्ही या प्रसंगाचं वर्णन केलं की बांगलादेशामध्ये जे अन्याय अत्याचार घडले खूप वाईट घडले। हिंदूंची मंदिरं तोडल्या गेली, बुद्ध विहार तोडल्या गेली, चर्च तोडल्या गेली, त्यामध्ये आमचे शिखांचे सुद्धा गुरुद्वार तोडले गेले, जैनांचे सुद्धा तीर्थक्षेत्र तोडले गेले। प्रत्येकाने आपल्या धर्माचं पालन करावं, पण दुसऱ्या धर्माला खंडित करण्याचा प्रयत्न कधी करू नये। स्वधर्मे निधम श्रेया परधर्म भयावह। स्वधर्माचं पालन अवश्य करावं, कितीही कष्ट झाले तरी मनुष्याने स्वधर्माचं पालन केलं पाहिजे, परंतु दुसऱ्या धर्माचा आदर केला पाहिजे। पण ज्या वेळेला असे प्रसंग घडले, काही महिलांवर काही स्त्रियांवर 10-10, 20-20 पुरुषांनी बलात्कार केल्याच्या बातम्या आहेत। एक बातमी तर अशी की 30 पुरुषांनी एका स्त्रीवर अत्याचार केले। किती भयानक परिस्थिती। एवढ्या घडलेल्या भयानक परिस्थितीवर देखील कोणी बोलत नाही, हे दुर्दैव आहे। त्याला वाचा फोडण्याचं काम आम्ही सप्ताहाच्या माध्यमातून केलं आणि मी माझ्या वचनावर आजही ठाम आहे। हे सांगताना आम्ही सांगितलं, असे जे लोक कृत्य करतात, अशा कृत्य करणाऱ्यांना प्रेरणा कुठून मिळते? त्यांचं प्रेरणास्रोत काय? गीतेमध्ये भगवान सांगतात, यद्यदा चरति श्रेष्ठ तत्तदेवे तरोजनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते। श्रेष्ठ पुरुष ज्याप्रमाणे आचरण करतात त्याप्रमाणे श्रेष्ठ पुरुषांचं आचरण पाहून पुढचे लोक आचरण करीत असतात। श्रेष्ठ पुरुषाच्या जीवनाला लोक प्रमाण मानतात। सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते, तसंच वर्तन लोक करतात। आणि म्हणून ज्यांना तुम्ही श्रेष्ठ मानतात अशी व्यक्ती जर 50 वर्षाच्या वयामध्ये एखाद्या 6 वर्षाच्या मुलीशी लग्न करीत असेल, ती मुलगी 9 वर्षाची होते तेव्हा तिच्याशी तुम्ही शरीर संबंध करीत असाल। आजच्या कायद्यानुसार सुद्धा बालविवाहाला बंदी आहे। कायदा आहे आजही 12 वर्षाच्या मुलीच्या 12 वर्षाच्या आजच्या मुलीवर जर अत्याचार घडले तर त्याला जामीन सुद्धा नाही आहे। हा कायदा आहे।
काही गोष्टी कधी काळामध्ये घडल्या असतील. हिंदू धर्मामध्ये सुद्धा काही विकृती आल्यात, परंतु हिंदू धर्मीयांनी पुढे येऊन त्या विकृती नष्ट केल्या, त्याला विरोध घडला, विकृती नष्ट केल्या. आम्ही कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही आहे, पण आपल्या ठिकाणी जर काही विकृती असतील तर दाखवून दिल्या लोकांनी. कदाचित आमचे विचार आपल्याला मान्य नसतील, पसंत नसतील, तुम्ही त्याचं खंडन करायला पाहिजे होतं. खंडन करण्याकरता कधी आलं नाही. लोकांवर दगडफेक झाली, जाळपोळ झाली, सिरतन से जुदा नारे. काय मिळणार आहे आता? काय साध्य होणार आहे? प्रत्येकाचे विचार भिन्न असू शकतात. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या मताशी सहमत असू शकत नाही, असेल किंवा नसेल, परंतु हा भारत देश आहे. या भारत देशामध्ये लोकांनी निवडून दिलेले त्या ठिकाणी सरकार आहे. या ठिकाणी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला मिळालेला आहे आणि तो कायद्याने दिलेला आहे. अनेक प्रकारचे FIR आमच्यावर दाखल झाले. आपण पाहतो टीव्ही डिबेटवर कितीतरी लोक किती विषारी शब्द बोलतात, मग त्यांना अटक व्हायला पाहिजे, दररोज अटक होईल. मग सत्य बोलल्याने जर कोणाला दुःख होत असेल तर तो प्रश्न त्यांचा आहे, ज्यांनी दुःख मानून घेतलं त्यांचा आहे, तो प्रश्न माझा नाही आहे. मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा. येवले शहराच्या स्थापनेपासून प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल. ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला.